जोरदार टाळ्यांनी आदरणीय उद्धव साहेबांचं आपण स्वागत करूया। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय कोणास ठाऊक पण परभणीत आल्यानंतर मी राहुलला म्हटलं की माझ्या होम पिच वरती आल्यासारखं वाटतं, मजा येते जरा, आणि तुम्ही आहातच तसे। सर्वप्रथम मी तुम्हाला खरोखर मनापासून साष्टांग दंडवत घालतोय। याचं कारण असं की गद्दारी झाल्यानंतर सुद्धा राहुल आहे, आपला संजय आहे आणि तुम्ही सगळे शिवसैनिक गद्दारीची कीड किंवा गद्दारीचा किडा या आपल्या गडाला लागू दिला नाहीत, म्हणून मी तुम्हाला खरोखर साष्टांग दंडवत घालतोय। लोकसभेला गड राखलात, आता लढाई विधानसभेची आहे आणि विधानसभेला आहे विशाल आहेत, वरपुडकरजी आहेत, राहुल तर आहेच आहे, आणि चौथे कोण आपले विजय भांबळेजी। या सगळ्यांना तुम्हाला विजयी करावंच लागेल, हे आपलं कर्तव्य आहे। कारण आता जर का आपण विजय मिळवला नाही तर महाराष्ट्र आपल्या हातातनं गेला समजा, बस महाराष्ट्र हातातनं गेला समजा। तुम्ही म्हणाल असं काय बोलताय? हे एवढ्यासाठी बोलतोय की मी प्रत्येक ठिकाणी जातोय, तुडुंब गर्दी, अशीच तुफान, आणि मग मी काही प्रश्न विचारतो, तसाच तुम्हाला विचारतो, मुंबई कोणाच्या घशात घातली गेले? कळतंय ना तुम्हाला? आपल्या हक्काची राजधानी मुंबई, जी काही मोदी शहाने आपल्याला आंदण नव्हती दिली, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन करावं लागलं, रक्त सांडावं लागलं, आणि रक्त सांडल्यानंतर, बलिदान दिल्यानंतर, केल्यानंतर जी मुंबई आपण संघर्ष करून मिळवली, ती जर का हे अदानीच्या घशात घालत असतील तर मग यांचं राज्य परत आल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती अदानीचं नाव येणार नाही कशावरून? लावू शकतात ना? म्हणून ही कीड जिथल्या तिथे ठेचावी लागेल। मी तर सगळीकडे वचनच देतोय, आपलं सरकार आल्यानंतर अदानीच्या घशात घातलेली मुंबई मी पहिल्यांदा काढेन, बाहेर काढणार। अदानीला ज्या ज्या काही सुविधा सवलती दिल्या आहेत त्या सगळ्या मी रद्द करणार, आज जाहीर करून टाकतोय मी। आणि एवढंच नाही तर मुंबई तुमच्या हक्काची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, या मुंबईवरती तुमचा सगळ्यांचा हक्क आहे, अदानीचा नाही। म्हणून अदानीला दिली जमीन मी काढून घेणार आणि मुंबईत आणि मुंबईच्या परिसरात माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांना आणि युवतींना परवडणाऱ्या किमतीमध्ये स्वतःच्या हक्काचं घर मी देणार। या गोष्टी करायच्या आहे। सगळीकडे जातोय, माझा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला जातोय, बरं वाटतं जरा। आता सुद्धा विशाल म्हणाले की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, ठीक आहे, तुमच्या नजरेत मी भावी मुख्यमंत्री असेन हे प्रेम राहू द्या असंच, कारण हे फार थोड्या लोकांच्या नशिबात येतं। पण मी मुख्यमंत्र्यासाठी लढत नाहीये, मी लढतोय तुमच्यासाठी, लढतोय महाराष्ट्रासाठी, लढतोय। माझा महाराष्ट्र मी तुटू देणार नाही, माझा महाराष्ट्र मी लुटू देणार नाही, मी झुकणार नाही, मी विकणार नाही। याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने आणि तुमच्याच भरोशावरती मी हे आव्हान स्वीकारलेलं आहे। दुसरं आहे कोण माझ्यासोबत? संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे, यंत्रणा त्यांच्याकडे आहे, तरी देखील उद्धव ठाकरेला ते संपवू शकत नाहीत। हे त्यांचं दुर्दैव आहे, माझं नाही। कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीच आहे। अरे तुम्ही किती लोक फोडली? 40
अरे त्याच्या बदल्यात 40 लाख लोक माझ्याकडे आली. आणि मला नेमकं भान आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला किंमत आहे. आणि बाळासाहेबांनी ही सगळी माझी जीवाभावाची माणसं, हे सुरक्षा कवच, हे त्यांनी मला दिले. ही माझी कमाई नाहीये. जो घराणेशाहीचा आरोप माझ्यावरती होतो ना, होय माझी वडिलोपार्जित संपत्तीच आहे. अमित शहा, मोदीजी आणि मिंदेला तर काय लाज लज्जाच नाहीये. पण त्यांच्या नशिबात वडिलोपार्जित अशी संपत्तीच नाहीये. आणि याचं कारण असं की ही कोणाची ढापलेली संपत्ती नाहीये, चोरलेली संपत्ती नाहीये. ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या विचारांनी कमावलेली संपत्ती आहे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा त्या काळामध्ये जी समाजसेवा केली, समाज सुधारणा केली, त्यातून लाभलेली संपत्ती आहे. आणि म्हणून मोदीजी, तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही यांना माझ्यापासून तोडू शकत नाही, अजिबात तोडू शकत नाही. आता निवडणूक जवळ यायला लागले आणि यांच्या फेऱ्या सुरू झाल्या. आजपर्यंत यांना महाराष्ट्र किंवा आज सुद्धा महाराष्ट्र म्हणजे यांचं नोटा छापायचं मशीन त्यांना वाटतंय. महायुती म्हणजे काय, त्यांची महाराष्ट्राची अधोगती आणि गुजरातची प्रगती, याला म्हणतात महायुती. सगळं काही गुजरातला नेत आहेत, गुजरात गुजरात गुजरात. पण विशेष म्हणजे काल परवापासून मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आज मी पण नांदेडला होतो, लोहा कंधार, आणि आपले पंतप्रधान सुद्धा होते. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकसभेची निवडणूक एक वेळ समजून जाऊ शकतो आपण की तिथे त्या लोकसभेमधनच पंतप्रधान होतात. पण राज्याच्या विधानसभा निवडणुकीत देशाचा पंतप्रधान एका फडतूस पक्षाच्या प्रचाराला कसा काय येऊ शकतो? जी काय शपथ मी घेतली होती, आज मोदीजी तिकडे म्हणाले की काँग्रेसला संविधान बदलायचंय. अहो, संविधान विधानसभेत नाही बदललं जात, लोकसभेत बदललं जातं. एवढं पंतप्रधानाला माहित नाही. म्हणजे 10 वर्ष तुम्ही काढली, नशीब तुमचं, तुमच्या पत्रिकेत योग होता म्हणून तो शिक्का बसला. नाहीतर कोणाला विचारा, अरे बाबांनो, संविधान जर का बदलायचं असेल तर उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगतील की काँग्रेसला संविधान बदलायचंय. काय सांगतात नाही यांचा भरोसा. पण त्यांच्याकडे आता मुद्दे शिल्लक नाही राहिलेले. काँग्रेस म्हणे ते मी काय काँग्रेसचा प्रचारक, म्हणजे प्रचारक आता महाविकास आघाडीचा म्हणून जरूर आहे, पण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाहीये. काँग्रेस आता म्हणे ते लाल पुस्तक घेऊन फिरतंय संविधानाचं, ज्याच्यामध्ये पानं कोरी आहेत. तुम्ही कधी पाहिलं, कधी गिरी केली तुम्ही हेरगिरी? अजून तुमची सवय मोडत नाही हेरगिरी करायची. मी स्वतः ते पुस्तक पाहिले परवाच्या सभेमध्ये. मी सुद्धा एक ते घेतलं मागून की बघू काय आहे, आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित घटना अगदी छान छापलेली आहे. पण तुम्ही येताय, वाटेल ते बोलताय. अमित शहा तर अजून त्यांचं तेच टायर चालू आहे. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय. अहो, पहिलं तुम्हाला जय शहाला काय करायचं ते तर सांगा. म्हणजे आज दुपारी मी बोललो, तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल तर म्हणाल तेच बोलताय, पण परत बोललंच पाहिजे. चला, अमित शहाजी, मी आव्हान देतो, तुमचा जो पोरगा आहे जय शहा, त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडलाय की नाही मला कल्पना नाही. इकडे क्रिकेट किती लोक खेळतात? सगळेच खेळता ना. मग त्यांनी यावं आणि यांच्यापैकी कोणाशी तरी क्रिकेट खेळून दाखवायचं. जे बॅटिंग करतात त्यांची विकेट काढून दाखवायची, आणि जे बॉलिंग करतात त्यांना षटकार मारून दाखवायचा. आणि एवढं जर का जय शहानी करून दाखवलं
तर मग मी म्हणेन केवळ आपल्या देशाच्याच क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं नाही, जगाच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं नाही, संपूर्ण गुरु बुध मंगळ शुक्र आणखीन काय असेल सगळ्या ग्रहांचे क्रिकेट क्लब एकत्र करून त्याचा अध्यक्ष जयशाला करा. पण तुम्ही तुमच्या फोनवरनं त्याला अध्यक्ष करता. आणि सगळ्यात एक संतापजनक गोष्ट ही मी आत्ता येताना ऑनलाईन पेपरमध्ये वाचली. मोदी काल परवापासून महाराष्ट्रात फिरतायत, देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये फिरतायत. यांना काय कामधंदा यांनी सोडून दिलेला आहे, तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, त्याच्याबद्दल काही बोलायची हिंमत होत नाही. येऊन जाऊन इकडे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. पण मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात देशाचे, अमित शहाजी तुम्ही गृहमंत्री दुर्दैवाने आहात आमच्या देशाचे. तुमचं काम काय आहे? तुमच्या पक्षाचा प्रचार करणे हे तुमचं काम नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मंत्री बनवलेलं नाही. ज्या वेळेला पंतप्रधान मोदी इकडे भाषण करत होते, ज्या वेळेला अमित शहा इकडे महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती टीका करणारे भाषण करत होते, त्याच वेळेला मणिपूरमध्ये एका 31 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात येत होतं. जिवंत. काय उत्तर आहे? त्या मणिपूरमधला तो जिल्हा आहे जिरीबाग जिल्हा. 31 वर्षाची महिला, 3 मुलांची आई, केला तिच्यावरती बलात्कार आणि जाळून टाकली जिवंत. नवरा तिचा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करतोय. तक्रार घेतली की नाही माहित नाही, पण अजूनही आरोपींची ओळख पटलेली नाही. मग ती जी तिकडे त्या अत्याचाराला बळी पडली ती यांची काही लाडकी बहीण नव्हती? आपल्या देशामध्ये महिलांची आबरू लुटली जाते, आबरू लुटून तिला जिवंत जाळलं जाते, तिचं घर पेटवलं जातंय. आणि तुम्ही निर्लज्जपणाने आमच्या इकडे येऊन आमच्या नागरिकांकडनं मतं मागताय. कशासाठी मतं पाहिजेत? मणिपूरमध्ये सरकार कोणाचं आहे? काँग्रेसचं सरकार आहे. तुमचंच सरकार आहे तिकडे. इकडे जरा काय झाल्यानंतर आम्हाला तुम्ही डोळे वटारून दाखवत होतात. मग तिकडे काय वटारताय तुम्ही? का वाटाणे झाले तुमच्या डोळ्याचे? हा सगळा निर्लज्जपणाचा कळस आहे. देशात काही झालं तरी चालेल, पण आमचे मग एक काम करा, मोदीजी तुम्ही आता प्रधानमंत्री राहू नका, अमित शहा तुम्ही प्रधानमंत्री गृहमंत्री राहू नका, तुम्ही ती पद सोडा पहिली. आणि जसे आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत तसे तुम्ही जरूर भाजपाचे स्टार प्रचारक व्हा, आम्हाला काहीही म्हणणं नाही. पण देशाचं महत्वाचं पद तुमच्याकडे दिल्यानंतर एक तर तुमचा पक्ष शिल्लक राहिलेला नाहीये. जसं काल परवा मी म्हटलं की भाजप आता हा संकरित पक्ष झालेला आहे. संकरित म्हणजे काय? सगळी दुसऱ्या पक्षाची बीज ही त्यांच्या राजकीय गर्भात टाकलेली आहेत भाजपच्या, आणि त्यातून आता तिळबागडं काय चाललेलं आहे तो भारतीय जनता पक्ष असं ते म्हणतायत. हे बघा ना, आज 2 जण भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते हे शिवसेनेत आले. कारण असे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना आजचा हा भाजपा हा मान्यच नाहीये. मला काही जण फोन करून सांगतात की उद्धवजी आम्ही तुमच्या सोबत उघड येऊ शकत नाही, पण हे जे काय चाललंय म्हणजे ह्या 2 जणांनी आमचा पक्ष संपवून टाकला. यांना कोण हवंय तरी कोण? कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे.पी. नड्डा यांचे अध्यक्ष बोलले होते, आता आम्हाला संघाची पण गरज नाहीये, भाजप आता इंडिपेंडंट झालेला आहे. अरे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, मग तुमच्यात आणि मग आमच्या गद्दारामध्ये फरक तो काय राहिला? आमचे गद्दार त्यांना तुम्ही खतपाणी घातलं, तुम्ही त्यांना सुरतेला घेऊन गेलात आणि शिवसेनेवरती दावा ते करतायत. मग ते जसं शिवसेना संपवायला निघालेत तसं नड्डा संघाला संपवायला निघालेत की नाही हे भाजप आणि संघाने ठरवावं. मग जी माणसं उपकार कर्त्यावरती वार करतात ती तुमच्यावरती दया दाखवू शकतात. जे पंतप्रधान मणिपूर पेटतंय, अजूनही महिलेवरती अत्याचार होतोय, तिकडे जायचं नाव काढत नाहीत, ते पंतप्रधान आपल्यावरती संकट आलं तर धावून येतील असं तुम्हाला वाटतं? आणि कधीतरी करोना काळामध्ये पंतप्रधान आपल्या राज्यात आले होते.
आपत्ती आल्यानंतर निसर्ग आलं होतं, तिकडे किनारपट्टी होती, तोक्ते वादळ आलं होतं, गुजरातमध्ये गेले, पण महाराष्ट्रामध्ये आलेले नाहीत. येण्याची गरज पण नव्हती, कारण आपलं सरकार होतं, समर्थ सरकार होतं. आपण त्यावेळेला केंद्राचे जे काही NDRF वगैरे काय असतं, त्यांच्या निकषापेक्षा जास्त मदत ही त्यावेळेला आपल्या सरकारने त्या आपत्तीग्रस्तांना केली होती. आम्ही कधी एका पैशासाठी केंद्रासमोर हात पसरला नव्हता. आणि तरी देखील आपल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं की नव्हतं, हे एकदा मला तुम्ही सांगा. मिळाली होती ना तुम्हाला कर्जमुक्ती? मग आत्ता यांची जी काही थेरं चालली आहेत, लाडकी बहीण म्हणून जाहिरातबाजी चालू आहे, अशी एक तरी जाहिरात किंवा एक तरी कार्यक्रम हा मी किंवा आपल्या मंत्रिमंडळातल्या कोणी असं केला होता? काय मिळाली की नाही, कर्जमुक्ती मिळाली की नाही, असं करत फिरलो होतो? कारण आम्ही काही उपकार नव्हते केले, आम्ही कर्तव्य केलं होतं. आणि आज तुम्हाला मी सांगतो, आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे म्हटलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू, हे एकदा करून दाखवलंय, पुन्हा करून दाखवू. आणि तुम्ही म्हणजे हे भाजपवाले जे घराघरामध्ये आगी लावतायत, लाडकी बहीण आमची पण बहीणच आहे, अहो तुम्ही कशाला तिची काळजी करताय? मग भावानी काय करायचं? या महिलांना विचारा, पैसे मिळत असतील त्यांना, पण 1500 रुपयामध्ये तुमचं घर चालतं का? चालतं? एकदा मला सांगा. हो असेल तर हो सांगा, माझं काही जबरदस्ती नाही तुमच्यावरती. चालतंय? अहो 1500 रुपये तुमच्यापर्यंत येईपर्यंत संपून जातात. महागाई एवढी वाढले, शेतकऱ्याला काय हमी भाव मिळत नाही. सोयाबीनचे भाव पडलेत, डाळीचे भाव पडलेत आणि गद्दारांचे भाव चढलेत. म्हणजे गद्दारांना 50 खोके, लाडक्या बहिणीला फक्त 1500. लाडक्या भावाला काहीच नाही, पण त्या भावाला आपण देणार आहोत, आपण देणार आहोत. जे आपले सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्या सर्व तरुणांना रोजगार मिळेपर्यंत, नोकरी मिळेपर्यंत दरमहा 4000 रुपये आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे. आणि ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जाते, तसंच मी महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण सुद्धा देणार आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव जसं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा जसे आपण स्थिर ठेवले होते, तसेच पुढचे 5 वर्ष आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपलं वचन आहे. मोदीजी असं काहीतरी बोला ना. म्हणजे काल एका पत्रकारांचा मी व्हिडिओ बघितला आणि त्यांनी म्हटलं की मी मोदीजींचं भाषण ऐकत होतो, बराच वेळ झाला, मला वाटलं मोदीजींना काय झालंय काय. मग त्याला प्रश्न विचारला, का असं तुम्हाला वाटलं? ते म्हणाले बराच वेळ झाला भाषण करून, पण त्यांनी नेहरूंचं नावच नव्हतं घेतलं. आणि मग शेवटी ते म्हणाले की ये सब कुछ जो हुआ है वो नेहरू जी ने किया है. हा म्हणाले ठीक आहे, बरे आहेत बाबा, बरे आहेत, व्यवस्थित नॉर्मल आहेत. नेहरूनी काय केलं ते बघतंय जग. आणि समजा नेहरूनी काही चुका केल्या असतील, काँग्रेसने काही चुका केल्या असतील, पण म्हणून तर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ना. मग 10 वर्ष तुम्ही काय केलं ह्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आम्हाला? आज जे काय फौजियाताई तुम्ही सांगत होतात की यांनी जे विकास 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 करतायत, जिथे हात लावताय तिकडे बर्बादी होते. पूल कोसळतायत, विमानतळाचं छत कोसळतंय, रस्त्यावरती खड्डे पडतायत, पुलाला तडे जात आहेत, संसद गळते, राम मंदिर गळते. एवढंच नाही तर एक मतं मिळवण्यासाठी त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला होता, या नालायक लोकांनी त्याच्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले, त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केला आणि महाराजांचा पुतळा हा 8 महिन्याच्या आत कोसळून पडला. आणि आपले दाढीवाले बाबा म्हणतात, म्हणजे इथले मिंदे, ते म्हणतोय की वाऱ्याने पुतळा पडला. वा रे वा, वाऱ्याने मिंदेची दाढी नाही ती उडत.
तुम्ही जे एक एक गद्दाराला जेवढे खोके दिले ना, तसेच तुम्ही त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले. ही महाराष्ट्राची थट्टा आहे. ज्या दैवताने जगावं कसं हे शिकवलं, ज्या दैवताने आपल्या देशाला आरमार कसं असायला पाहिजे, आरमाराची प्रेरणा दिली, म्हणून तुम्ही नौदल दिन तिकडे साजरा करायला गेलात आणि त्यांचा पुतळा 8 महिन्यात कोसळतो. मग एवढे तुमचे हात अशुभ आहेत की पुतळा सुद्धा तो कोसळतो. पण ही जखम महाराष्ट्र विसरणार नाही आणि महाराष्ट्र तुम्हाला माफ नाही करणार. तो काय तुमच्या कोणत्या तरी नेत्याचा पुतळा नव्हता. लावला काय पडला काय काय फरक पडत नाही असा तो पुतळा नव्हता. तो आमच्या दैवताचा पुतळा होता. आज जे शेतकरी पूर्णपणाने असे निराश झालेले आहेत की कोणी त्यांना भावच देत नाही, तेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये. हा गरीब आहे, हा माझा अन्नदाता आहे, त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तसंच जसं गरीबाच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये, तसं महिलेच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. जो करेल त्याला देहांत प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे, दिलंच पाहिजे, हातपाय तोडलेच पाहिजेत. तुमच्याकडे कोण तक्रार करून म्हणजे तक्रार द्यायला जायला सुद्धा महिला घाबरतात. बदलापूरमध्ये जी दुर्घटना झाली, जो अत्याचार झाला चिमुरड्या मुलीवरती, तिची आई आणि वडील हे कित्येक तास पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. मुलीवरती अत्याचार झालाय, ती विव्हळते, आई वडील पोलीस स्टेशनमध्ये बसलेत, पोलीस दखल घ्यायला तयार नाहीत. आणि मग माहिती जशी बाहेर पडली आणि संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावरती उतरले, रेल्वे ट्रॅकवरती उतरले, त्यावेळेला तक्रार घेतली. आणि एवढंच नव्हे तर ज्याने आंदोलन केलं त्यांच्यावरती गुन्हे टाकले, त्यांच्यावरती गुन्हे टाकले. हा कारभार. आणि तुम्ही महाराजांच्या पुतळ्याचं वंदन करणार, त्याला पुतळ्याला वंदन करणार. ही सगळी जी काही थेर आहेत ही आता संपवायची वेळ आलेली आहे. म्हणून मी मगाशी जे सांगितलं की उठसूट सगळं गुजरातला नेत आहेत. तुम्ही सगळे शिकले सवरले किंवा काम करणारे लोक असाल, तुम्ही रोजगारासाठी कुठे जाणार? गुजरातला जाणार, अहमदाबाद. मुंबईमध्ये आला का बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार? काय माझ्या महाराष्ट्राने पाप तरी काय केले? कालच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत जास्तीत जास्त खासदार 48 पैकी 42 आम्ही सुद्धा तुमच्या सोबत होतो. मोदीजी, महाराष्ट्राने तुम्हाला आशीर्वाद दिले नसते तर तुम्ही पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा बघू शकला नसतात. विदर्भामध्ये मी काल परवाकडे होतो, 2 दिवस होतो. विदर्भवासियांना सुद्धा मी हेच सांगितलं की आजपर्यंत जास्तीत जास्त आशीर्वाद भाजपला विदर्भाने दिले होते. काय दिलं भाजपने विदर्भाला? जो एक टाटा एअरबसचा प्रोजेक्ट आपण विदर्भात आणू इच्छित होतो महाविकास आघाडीचं सरकार असताना, तो निवडणुकीच्या तोंडावरती जखमेवरती मीठ चोळावं तसं त्यांनी अहमदाबादमध्ये त्याचा थाटामाटामध्ये उद्घाटन केलं की अरे महाराष्ट्र छोड़ दो यार, कुछ भी करो, वोट देते हैं वो, क्या फिक्र करना है उनकी, भोले लोग हैं, उनको कुछ भी बोलो, देते हैं वोट, इधर करो, सब इधर करो, गुजरात में करो, गुजरात में करो. मोदींना हे कळत नाही की इथे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष गुजराती राहत आहेत, त्यांचं आणि आमचं काही भांडण नाहीये, होणार पण नाहीये. पण त्यांच्या मुलांनी सुद्धा उद्या कुठे जायचं नोकरी करायला? आणि हा सगळा प्रकार बघितल्यानंतर प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहिजे का मोदीशांचा पाहिजे, अदानीचा पाहिजे? कोणाचा पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार की तुम्ही यांच्या नावाने जय जयकार करणार? आणि जर का खरंच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात असतील ना, तर हातामध्ये मशाल घ्या आणि या भ्रष्ट सरकारचा कारभार जाळून टाका. तुम्ही सगळ्यांनी असं धगधगत राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनो निराश होऊ नका, महिलांनो खचून जाऊ नका. प्रत्येकाने आता मैदानात उतरा. मी आहे बाळासाहेबांची मशाल, मी जाळून टाकणाऱ्या सरकारचा कारभार.
आणि हा जर का तुम्ही निश्चय केला तर मला खात्री आहे हे 4 तर 4 आमदार आपले निवडून येतीलच, पण महाराष्ट्रामधून एक सुद्धा आमदार या महायुतीचा निवडून येणार नाही, येता कामा नये. या जिद्दीने तुम्ही सगळीकडे तुमचं मतदान होईल अशी हे बघा. हे 4ही आमदार म्हणजे तुमचं उद्याचं भवितव्य आहे. तुमचं भवितव्य, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य हे तुम्ही ठरवायचे. निष्ठावंतांच्या हातात देणार, जो तुमच्या सोबत राहणार आहे त्याच्या हातात देणार, का पैशाला विकल्या जाणाऱ्या गद्दाराच्या हातामध्ये देणार. आणि जर तुम्ही निश्चय केला असेल तर एकदाच मला फक्त हात वर करून सांगा की आम्ही तुमची मशाल हातात घेतलेली आहे आणि आम्ही या सरकारचा भ्रष्ट कारभार जाळून टाकणार आहोत. मग जिथे हात असेल तिकडे हात, जिथे मशाल आहे तिकडे मशाल, आणि जिथे तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा. मंजूर आहे? निश्चय पक्का आहे? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.